झालंय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच त्वरित ऑन करा. एक चांगलं बॅटल इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. आज मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज जरूर कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजकांचं, कारण गेले अनेक दिवस खऱ्या अर्थाने जे स्वप्न त्यांनी पाहिलं दुसऱ्या पर्वामध्ये देखील हा दिमागदार सोहळा आम्हाला पार पाडायचा आणि त्यासाठी अतोनात प्रयत्न आणि भरपूर परिश्रम आयोजकांनी देखील केले, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत शिंदे. गोलंदाज सज्ज होते यश. याचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना एक दर्जेदार स्ट्रोक येतोय. PMPL 2025 सीझन नंबर 2 मधील दुसऱ्या दिवसातील हा पहिला चौकार. यस, पाहू शकता काय दमदार सुरुवात राहुल सर आपण पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये पाहतोय. पहिल्याच बॉलवरती बाहेरचा बॉल वाईड यॉर्कर होता, त्याच्यावरती दर्जेदार स्ट्रोक आणि अगदी जमिनीला गुरगुल्या करत बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. दर्जेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम, सर्वांचं सुस्वागत इथे पहिल्या फटक्याने आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना एक मोठं लक्ष आम्हाला सेट करायचं आहे असा निर्धार मनामध्ये ताईत करून पहिल्या बॉलवर इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय सुशांत. याचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. एलिव्हेशन भरपूर आहे, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. 2 फिल्डर मात्र खऱ्या अर्थाने यातूनच चांगले प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. या मोमेंटचा जर विचार केला ना, ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला त्यानंतर भरपूर उंची धारण केली बॉलने आणि फक्त 2च धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं. थोडासा लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, त्याच्यावरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. तिथे पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या अगदी आतमध्ये होते. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत आणि बघता क्षणी 2 धावा कंप्लीट. 6 धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या षटकांमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त धावा जमवायच्या आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. गोलंदाजी यश पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता, फक्त दिशा दिली गलीच्या दिशेने फिल्डर होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. मैदानाच्या चौफेरीन बॅटिंग करण्याचा निर्धार घेतलाय सध्याच्या घडीला फलंदाज संकेतने, सुशांतने. म्हणून म्हणलं जातं खरं शाळा शिकत असताना एका मार्काला राजकारण करत असताना एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धाब्याला महत्व आहे. इथे एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागेल, कारण ही स्पर्धा पाहायला गेलं तर मोठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर जवळपास 10 असोसिएशन मिळून पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आज आपण ही स्पर्धा पाहतोय. म्हणजे महारथी दिग्गज खेळाडू, स्टार कास्ट खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. फुल टॉस होता, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. हा बॉल प्रभावित केलं फलंदाज संकेत गोयला. सुरुवातीच्या 3 बॉलवर आपण वर्चस्व पाहिलं फलंदाज सुशांतचा, परंतु त्यानंतर स्ट्राईक मिळाली फलंदाज संकेतला. परंतु हा पहिला बॉल त्याच्या वाटीचा मात्र खऱ्या अर्थाने येत असताना हा निर्धाव स्वरूपाचा बॉल आलाय. खरं सेन्सिबल खेळण्याचा प्रयत्न केला. इथे फुल टॉस बॉलला खरं तर सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन संकेत गोळीच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार फ्लाइटेड सिक्सर. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता काय फटका खेळाय. अगदी समोर टाकलेला बॉल इन दी आर्क पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इथे पाहू शकता अप्रतिम स्ट्रोक, काय दर्जेदार स्ट्रोक होता. पाठीमागला पाय वाकवला आणि अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार खेचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती. तुमची सुरुवात जर चांगली असेल ना त्याचा शेवट देखील तेवढाच गोड होतो असा निर्धार मनामध्ये ताईत करून एक चांगला स्कोर आम्हाला उभारायचा आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या क्षणाला काय घडलं जाईल. डीप मध्ये फिल्डर होता, अप्रतिम दर्जाचा झेल पकडला क्षितिज मोरेने आणि पहिला विकेट गमवलाय टीम मैत्री ग्रुप जावी या टीमने. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला. खरं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट मध्ये परफेक्ट टायमिंग झालं नाही. थोडंसं पाहायला गेलं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेता आलेलं नाहीये. डीपला प्रोटेक्शन होतं, त्याने अगदी कॅचिटचा कॉल आणि अप्रतिम झेल पकडलाय. पहिला धक्का इथे बसलाय. खरं तर तुम्ही म्हणलं गेलं होतं सुरुवात झाली तर शेवट चांगला होणं गरजेचं असतं. इथे पाहायला गेलं तर सुरुवात अप्रतिम होती. म्हणून म्हणलं जातं आयुष्यासोबत क्रिकेट सुरुवात चांगली करावी लागते, पण नेहमी सुरुवात कशी हे झालं हे पाहिलं जात नाही, शेवट कसा होतो हे पाहिलं जातं. इथे शेवट थोडासा खराब झालाय. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल पेस केले होते फलंदाज
संकेत गोयन आणि 6 रनवर तो बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये यश मोरेने अवघ्या 13 धावा त्यांनी खर्च केला. सुरुवातीला कुठेतरी थोडासा महागडा ठरला पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे चौकार आला, परंतु त्याने देखील चांगला शेवट गोड केला टीम वेदांत 11 घनसोली या टीमसाठी. प्रथम बॅटिंग करत असताना समोरच्या संघाचा जर विचार केला तर खूप मोठी स्टारकास्ट वेदांत 11 घनसोली या संघामध्ये ऑल इंडियाच्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण निखिल जाधवला खेळताना सातत्याने विक्रो 11 टीमच्या माध्यमातून खेळताना पाहतोय आणि ग्लोरिया स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण क्षितिज मोरेला सातत्याने ऑल इंडिया आयकॉनच्या स्पर्धा खेळताना पाहतोय. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस इथे नक्की मैत्री ग्रुप जावळी संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं बाटेल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आतापर्यंत एक षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकासाठी वेदांत 11 घनसोली नवी मुंबई या टीमच्या माध्यमातून इन्व्हाइट केले. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज करण मालुसरे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. म्हणून म्हणलं जातं खरं तर राहुल सर, तुम्ही किती क्रिकेट खेळता याच्यापेक्षा या मॅच मध्ये कसं क्रिकेट खेळता या गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती करण गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंग एंडला सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 7 रनवर तो खेळतोय. चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. अप्रतिम बॉटमॅनचा चांगला वापर केला. एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक, परंतु तेवढाच ताकदीचा झेल पकडलाय फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय गणेशने आणि पहिल्या बॉलवर एक चांगलं स्वागत केलं गोलंदाज करण मालुसरेने. दुसरा धक्का रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. अगदी अवे फ्रॉम द बॉडी टाकलेला बॉल परफेक्ट मिडल होता, पण पाहायला गेलं तर इलिव्हेशन जास्त अंतर कमी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने स्वतःला सावरलं, कंट्रोल केलं आणि कंट्रोल केल्यानंतर हा अगदी अप्रतिम झेल पाहू शकता. काय झेल आहे, दर्जेदार स्टँडर्ड झेल आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेच्या दरम्यान. आणि दुसरी विकेट बॅक टू बॅक इथे दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. चेक आमच्या संघाचे ओनर अर्थातच सुरेश दादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून कॅच घेणाऱ्या खेळाडूला आजच्या दुसऱ्या दिवसातील अप्रतिम या कॅच साठी तब्बल 500 रुपयाचा प्राइज त्यांच्यासाठी त्या खेळाडूसाठी जरूर दिलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती असेल, बरोबर 20 मिनिटाचं टायमिंग आपलं सेट केलंय आणि पहिल्या 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहे. अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. थोडंसं आपण पाहिलं तर तुम्ही मागे आहात टायमिंग मुळे, यासाठी थोडासा घाई करा ही विनंती जरूर केली जाते कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू. 13 रनवर आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर 2 महत्वाचे विकेट या ठिकाणी खऱ्या अर्थाने गमावलेत. टीम मैत्री ग्रुप जावळी या टीमच्या माध्यमातून 2 महत्वाचे फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. गोलंदाज करणचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीच्या ज्यावेळेस पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्यानंतर कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स हा कमी होत असतो, परंतु या क्षणाला एक चांगलं प्रात्यक्षिक दाखवलं गोलंदाज करणने. आपल्या टीमसाठी पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केलाय. हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, फक्त दिशा दिली. चेंडू चालला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराने सुरुवात केली फलंदाज गणेशने. एक चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला सामर्थ्य मिळते हा चौकार. इथे पाहायला गेलं तर पाठीमागल्या बॉल वरती काय घडलं हे पाहिलं नाही. लगेच दुसऱ्या बॉल वरती वाईड यॉर्कर बॉल वरती बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पॉइंटच्या दिशेनं सीमारेषा बाहेर पाठवलेला आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार स्ट्रोक, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला 4 धाब्यांसाठी. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत तिन्ही फलंदाजांनी केली मैत्री ग्रुप जावळी या टीमच्या, कारण पहिल्या फलंदाजाने देखील चौकाराने सुरुवात केली. त्यानंतर षटकार पाहायला मिळाला आणि या क्षणाला आणखीन एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. करणचं कौतुक करावं लागेल. जसा चौकार आला त्यानंतर थोडीशी दिशा त्याने बदलवली आणि एक चांगला झेल निखिल जाधवने टिपलाय. हा तिसरा धक्का 17 रनवर. ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार इथे पाहायला मिळाला. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला एका बॉल वरती तू चौकार मारू शकतो, तो दुसऱ्या बॉल वरती मी तुझी विकेट काढू शकतो, हे मैदानाच्या आतमध्ये दाखवलं या गोलंदाजाने. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसऱ्या बॉल वरती 4 आला आणि तिसऱ्या बॉल वरती लगेच पहा निखिल जाधवच्या माध्यमातून दर्जेदार झेल आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 17 रनवर हा तिसरा खतरा आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 55 धावा या ठिकाणी दाखवला जातोय. आतापर्यंत जर आपण पाहिले तर 70 षटकार झालेत एकंदरीत या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 3 फलंदाज आपण बाद होताना पाहिले. पहिल्याने चौकाराने सुरुवात केली, दुसऱ्या फलंदाजाने षटकाराने सुरुवात केली, तिसऱ्या फलंदाजाने चौकाराने सुरुवात केली, परंतु या क्षणाला
फलंदाज नवीन विनीत मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत अवघ्या 4 धावा खर्च केल्यात, 2 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत गोलंदाज करणने. जबाबदारीचं क्रिकेट पाहायला मिळालेलं नाही, कारण कोणाला तरी मोठी इनिंग बिल्डअप करावी लागेल, मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. इथे पाहायला गेलं तर प्रत्येक फलंदाज येतोय, पहिल्या बॉलवरती चांगला फटका घेतो, दुसऱ्या बॉलवरती खर्रा फटक्याने बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. विनीतसाठी हा बॉल, या क्षणाला चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय, परंतु पंचांचा इशारा येतोय. आज चौथा फलंदाज ठरलाय. एकंदरीत आजच्या दिवसातील जो चौकार आणि मात्र खऱ्या अर्थाने खातं खोलतोय. टीमची धावसंख्या 21 रन. इथे पहा पायावरती टाकलेला बॉल, त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड, त्यानंतर जर पाहायला गेलं तर फाईन लेगच्या दिशेला हा बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता, इथे अगदी परफेक्ट बॉल होता, परफेक्ट बॉल, सटीक यॉर्कर पद्धतीचा हा बॉल पाहायला मला, त्याच्यावरती फाईन लेगच्या दिशेला हा 4 धाब्यांसाठी बॉल आपल्याला निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पुढा मोठा फटका, इथे टायमिंग प्रॉपर आहे का? टायमिंग प्रॉपर नाही. फलंदाज अगदी पाहायला गेलं तर सीमारेषेच्या लगत इथे झेल पकडलाय का पाहावं लागेल. फलंदाज जरूर आपण चेक करतील. इथे पाहू शकता थर्ड अंपायरच्या माध्यमातून रेफर केलं गेलं, पंचांची माध्यमातून थर्ड अंपायर साठी थोडीशी कसरत जरूर करावी लागेल. हा बॉल आतमध्ये आहे की आतमध्ये मैदानाच्या बाहेर आहे, याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती बॉल अगदी उंच, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचला, त्याने झेल पकडला. आता जरूर थर्ड अंपायरच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल, बॉल आतमध्ये आहे की बॉल बाहेर. चला थर्ड अंपायर आपण असाल तर प्लीज या. नक्कीच महत्वाची हा झेल असेल. इथे विकेट आली तर पुन्हा एकदा संघ बॅकफूट वरती पाहायला मिळेल. इथे षटकाराला तर राहुल सर संघ मोठ्या धावसंख्येने भडकन इथे उंची घेताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला आपण इथे पाहतो, जरूर पंच चेक करतील, काय निर्णय येतोय पाहूयात. इथे पाहायला लागलं तर यस, थोडीशी चर्चा जरूर होईल. महत्वाची मोठी स्पर्धा आहे, एक निर्णय सुद्धा सामन्याचं चित्र बदलू शकतो, त्यामुळे थोडासा वेळ घेतला जातो. राहुल सर इथे काय लागलं तर महत्वाचा निर्णय असेल. इथे फलंदाज बाद असेल की फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पाहायला मिळेल. जरूर चेक केलं जातं. यस, ऑन फील्डचा डिसिजन येतोय. हा बॉल 6 षटकार असेल, 6 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकाची गती सध्याच्या घडीला वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 27 रन आतापर्यंत होतात. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. 27 रन आतापर्यंत झाल्यात. 14.73चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय मैत्री ग्रुप जावळी तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रतापदादा शेलार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महत्वाचा घटक आहे मैत्री ग्रुप जावळी या टीमचा, कारण गेले अनेक वर्ष क्रिकेट बरोबरच आज आंतरराष्ट्रीय खो खो प्रशिक्षक म्हणून देखील प्रतापजी शेलार हे आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात. शेवटचा बॉल हलक्यात दिशा दिली, कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात होता, परंतु त्याच्या माध्यमातून जजमेंट चुकलं. एकेरी दावेचं रूपांतर मिळालेल्या संधीच्या माध्यमातून इथे पाहू शकता हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे होता, पोहोचला होता, पण प्रयत्न थोडेसे कमी पडलेत आणि बघता क्षणी 2 धाबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 धाब्याने धावफलक अगदी पाहायला गेलं तर 27 धावसंख्येवरती आपल्याला 29 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावसंख्या. जर धावगतीचा विचार केला राहुल सर, जवळपास 14.50च्या गतीने धावसंख्या धावताना पाहायला मिळते. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथे पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेत. आता डीप मध्ये प्रोटेक्शन असेल, त्यामुळे जास्तीत जास्त दबाव बनवण्याचा प्रयत्न फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट आतापर्यंत देण्यात आलाय, कारण 3 महत्वाचे फलंदाज गमावल्यानंतर 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 बॉल पेस केलेत, 12 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर गणेश कदम अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना देखील आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी गणेश कदमने केली, परंतु गोलंदाजी करत असताना भरपूर अपेक्षा असतील टीम वेदांत 11 घनसोली नवी मुंबई. गणेश भोसले आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवर.
गोलंदाज सज्ज होते गणेश ओव्हर द विकेट. गणेशचा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दिशाहीन बॉल थोडासा पाहायला लागला तर लाईन आणि लेंथ वरती थोडंसं कंट्रोल नाहीये. आउटसाइड द लेग स्टंप बॉल हाताला व्हाईट बॉलचा इशारा आला. अवांतर एक धावपलकावरती अडवत असताना पाहायला म्हणजे धावा कशा येतात महत्व नाहीये. धावा येणं गरजेचं आहे तर धावा आली आहे. एका धावने धावपलक पुढे 30 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भरपूर होता. या क्षणाला दिशा भरकटली नाही कारण ज्यावेळेस आपण वेगवान गोलंदाजी करतो ना त्यावेळेस दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता धीम्या गतीने गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरकटते ना त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. सुरुवातीचा पहिला बॉल रिलीज करत असताना अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी खर्च केली गणेश भोसलेने परंतु त्यानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने फटका केलाय. उंची भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात परंतु या क्षणाला मोक्याच्या क्षणी हा झेल सोडलाय. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस एखादा फलंदाजाचा झेल सुटतो ना त्यावेळेस एक नवीन कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्मित होत असतो. एक महत्वाचा झेल या ठिकाणी सोडलाय फलंदाज अक्षयचा. म्हणून म्हणलं जातं अन्नाचा कण आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं. इथे जीवनदान मिळालंय. कॅच सुटा दिल तुटा सपना तुटा. इथे मोठ्या खेळाडूचा झेल सुटलाय. येणारा काळ सांगेल हा झेल किती महत्वाचा होता कारण इथे पाहायला गेलं तर अक्षयचा झेल सुटलाय आणि स्ट्राईक रोटेट झाली. विनीत ऑन द स्ट्राईक. एक सिंगल फक्त कंप्लीट केली अक्षयने आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज झाला विनीत. कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात त्यावेळेस कुठेतरी जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं आणि तोच प्रयत्न या मोमेंटला लॉफ केलाय. टायमिंग बेमिसाल. एलिव्हेशन भरपूर. चेंडू चाललाय लॉंग अँड हाय. PMPL 2025 मधील आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक हा षटकार इथे पाहू शकता. रिप्ले टेलिकास्ट मध्ये अगदी शॉर्ट टर्म पूल इथे हुक केलंय आणि 6 धावा बुक केलेले आपल्याला पाहायला मिळालेत. हो 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 काय स्ट्रोक आहे पहा. जागा बनवली त्यानंतर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार पाहायला मिळतोय. नजरेची पकडी शेवटच्या क्षणापर्यंत होती बॉलवर आणि त्यानंतर एक चांगला आक्रमकतापणा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज विनीतने परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदरच्या बॉलवर ज्या प्रकारे षटकार आला परंतु त्यानंतर कुठेतरी थोडीशी दिशा बदलली गोलंदाज गणेशने. शॉर्ट ओव्हर फॉर्मॅट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेग असणं गरजेचं नाहीये. तुमच्याकडे चेंज ऑफ द वेज वेगवेगळे बॉल असणं गरजेचं असेल. इथे वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. कोलवर पद्धतीचा हा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल परंतु फलंदाज अक्षयने रोखलंय कारण एक चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला बिल्डअप करायची आहे कारण 3 महत्वाचे फलंदाज आतापर्यंत गमावलेत मैत्री ग्रुप जावी या टीमने. इथे पहा खरं तर चांगल्या खेळाडूचा आपण गुण पाहिले. इथे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार या खेळाडूचं सूत्र राहिलंय आणि त्या सूत्राचा वापर करत असताना हा खेळाडू पाहायला मिळतो. 38 धावा धावपलकावरती शेवटचा बॉल. अप्रतिम फटका चांगला होता परंतु फटका फसला आणि पाटण तालुक्याचा AK-47 अक्षय सलते मात्र 1 रनवर बाद होताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 38 रन. राहुल सर 3 षटकांचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जवळपास 38 धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे जर पाहायला गेलं तर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. येणारे फलंदाज 12 बॉल मध्ये किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील कारण या मैदानाचा विचार केला 60-65 धावसंख्या तुम्हाला लाभावी लागेल. जर गुड फायटिंग टोटल्स या मैदानावरती ठेवायची असेल समोर संघाला एक टार्गेट द्यायचं असेल तर तुम्हाला 60 ते 65 धावसंख्या धावपलकावरती लाभावी लागेल. 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहतोय. गणेशचं कौतुक करावं लागेल कारण अवघ्या 9 धावा त्याने खर्च केला. एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. एक षटकार जरूर आला परंतु तो डगमगला नाही. एक चांगलं कमबॅक त्याने करून दिलं आपल्या टीमसाठी आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 4 गडी बाद 38 रन होऊन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3rd ओव्हर इज कंप्लीट आणि गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर नंबर 4 साठी मनापासून अधिक स्वागत करूयात. आज शुक्रवार आणि आज शुक्रवारच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये जे आवाज तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत त्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये दाखल झालेत पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मराठी भाषेमधील समालोचक अर्थातच शैलेजी जाधव सर यांचं आपलं मनापासून अधिक स्वागत करूयात. वेलकम. आजच्या दिवसभरामध्ये त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. सुस्वागतम.
त्याचबरोबर आपण पाहिले तर उमेश सरांचा, उमेशजी सावंत सर यांचाही आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकायला भेटेल. आम्ही दोन्ही मित्र परिवारांचं मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. गोलंदाज सज्ज होतील. ओव्हर नंबर 4 साठी आमंत्रित केले मनीष यांना. मनीष यांचा पहिला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. काय फटका केलाय, अप्रतिम, लाजवाब. मन जिंकली या स्ट्रोकने विनीतने. इनसाइड आउट, अप्रतिम स्ट्रोक. बाहेरच्या बॉलला वाटचा फेस ओपन केला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. हा दर्जेदार आपल्याला स्ट्रोक रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. काय फटका खेळाय या खेळाडूने. खरं तर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. या संघाला सावरण्याचं काम आतापर्यंत केलेलं पाहायला मिळते. वैयक्तिक 25 धावसंख्येवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतो. ह्या खेळाडू जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा खेळाडू जर शेवटपर्यंत खेळला 60-65 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अडचणीच्या काळात आपल्या टीमला सावरणे ही भूमिका प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि संघ अडचणीमध्ये असताना तारणार ठरलाय आतापर्यंत टीम मैत्री ग्रुप जावी या टीमसाठी हा फलंदाज विनीत. कारण 7 बॉल आतापर्यंत त्याने पेस केलेत. 25 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. कोलर पद्धतीचा बॉल. फक्त आणि फक्त एकच सिंगल, कारण विकेट राखायचं आहे आणि त्यासाठी एक चांगला प्रयत्न विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. इथे पहा, एका धाब्यांवरती सुद्धा विश्वास ठेवला जातो. इथे संघर्ष केला जातो. म्हणून म्हणलं जातं शांततेच्या काळात तुम्ही किती मेहनत घेता, याच्यावरती युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला किती मेहनत करायची हे डिपेंड असताना आता ते पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळते. इथे पाहायला गेलं तर विनीत अप्रतिम बॅटिंग करताना पाहायला मिळतो. 44 धावा धावफलकावरती. मैत्री ग्रुप टीमचे ओनर आपण पाहिले तर संघमालक सन्माननीय आदरणीय सुनील दादा गोळे साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम सुनील दादा गोळे साहेब. मी विनंती करेल सुनील दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून स्वागत. वेलकम, सुस्वागतम. लाईन लेंथ चांगली होती. 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मनीष 4थ्या षटकासाठी त्यांना इन्व्हाइट केलं. मनीषचा हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न झालाय. मिड ऑफला फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राचं नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सुवर्ण अक्षरामध्ये लिहिणारी ही स्पर्धा आज आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वामध्ये देखील आज दिमागदार सोहळा आपल्या समोर रंगतोय. एक चांगला बाउन्सर टप्पा पडला, थोडस प्रभावित केलं फलंदाज विनीतला. ही स्पर्धा आहे खरं तर पश्चिम महाराष्ट्राच्या सन्मानाची, पश्चिम महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची ही स्पर्धा पाहतोय. दुसरा पर्व पाहतोय आपण आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. काय कालचा दिवस पाहिला, अक्षरशः डोळ्याचं फारलं फेडणारा मॅचेस पाहिल्या आणि आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन थोडस कमी होतं परंतु फिल्डरचं जजमेंट चुकलं आणि रन मिळतील 6. ही चुकी मात्र किती महागडी ठरली जाईल. टीम वेदांत 11 घनसोली नवी मुंबई या टीम साठी 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतोय. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. टीम मैत्री ग्रुप जावी या टीमचं 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 52. इथे पहा विनीत काय बॅटिंग करतो. इथे क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न होता. अगदी पाहायला गेलं तर कंट्रोल चांगलं असतं तर हा झेल जरूर झाला असता आणि झाला असं तर एक सेट बॅटर खरं तर डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळू शकला असता. इथे पाहायला गेलं तर 52 धावा धावफलकावरती पाहतोय. एका बाजूने विनीत अप्रतिम बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज जवळपास 10 असोसिएशन मधील संपूर्ण चांगले खेळाडू आज दिग्गज महारथी आणि स्टार कास्ट या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये खेळत असताना पहिली मॅच आपण पाहायला गेलं तर प्रथम बॅटिंग करत असताना मैत्री ग्रुप जावळी संघाच्या माध्यमातून 4 षटकामध्ये 4 गडी बाद 52 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती तेजस कोकरे आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 52 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर आपण जर पाहिले ना तर खऱ्या अर्थाने दुसऱ्या पर्वात देखील एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर तेजस कोकरे याला आमंत्रित केले. तेजसला मात्र एक तेजस्वी कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल कारण टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. किती धावा सेट केल्या जातील या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. 65 रन प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी दाखवला जातोय. आतापर्यंत 52 धावा झाल्यात. ओमसाई MTC
live.in च्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. जे मायबाप प्रेक्षक नवीन असतील या चॅनलवर त्यांनी कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या ज्यावेळेस ओमसा MTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जातील त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मात्र जरूर कळेल. आता मैदानाच्या आतमध्ये गेले पाणी बदलेल का इथे कहाणी, कारण 6 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला अगदी उंच पुरा आणि स्पीड गन म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहतो असं तेजस कुकरे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. आणि बॅटिंगचा विचार केला तर एका बाजूला विनीत बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला अजय बॅटिंग करतोय, ज्या बॅटरने 2 बॉल फेस केलेत आणि 1 धावसंख्येवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि विनीतचा विचार केला 10 बॉल अगदी 320च्या स्ट्राईक रेटने हा खेळाडू बॅटिंग करतोय 32 धावसंख्येवरती. 52 धावा, 4 गडी बाद, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक आपण पाहतोय. टॉस साठी दोन्ही कॅप्टन तयार राहा. यानंतर टॉस आहे दोस्ती 11 शिरा विपक्ष श्री चौनेश्वर 11. दोन्ही कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. तेजसचा पहिला बॉल काय तेजस्वी पाहायला मिळालाय. मने जिंकली या बॉलने, ज्या प्रकारे आपले इरादे स्पष्ट केलेत. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज अजय. इथे सटीक यॉर्कर पाहायला मिळाला, अगदी उंचीचा फायदा घेतलाय आणि इथे पाहायला गेला तर परफेक्ट ब्लॉक होल मध्ये हा बॉल टाकला. इथे खेळाडूला उत्तर नव्हतं, डॉट बॉलने सांगता झालेली पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज तेजसने. हा बॉल एक चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला थोडीशी उसी घेणारा हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज अजयने. डॉट पर्सेंटेज वाढताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट आले. चेंज ऑफ द पेस पडल्यानंतर थोडासा राईज आणि सरप्राईज हा बॉल झाला. डॉट बॉलने आपण पाहायला गेलं तर धावफलक स्थिर आपल्याला पाहायला मिळतो. इथे चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी त्याचबरोबर या मैदानामध्ये आपण पाहिलं नुकतंच आगमन झालंय ज्या खेळाडूंना पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आपण पाहिलं तर KTPL 2.0, KTRBPL 2.0, त्याचबरोबर PMPL मान्सून 1.0, KSKPL आणि KTPL 4.0 असे तब्बल 5 किताब पटकवले. तो पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा पंचम हिंद केसरी, कराड टेनिस क्रिकेटचा बकासूर, ज्यानं यंदा KTPL 4.0 मध्ये 162 धावा ठोकत 8 विकेट घेऊन KTPL 4.0 चा किताब मिळवला. ते राजू संभाजी कंक सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालेत. राजू कंक यांचं मनापासून आपण स्वागत करूयात. वेलकम, सुस्वागतम. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर कुठेतरी थोडीशी दिशा भरकटली तेजस्वी आणि अवांतर स्वरूपामध्ये त्याने आतापर्यंत 1 धाव खर्च केली. 53 धावा झाल्यात स्कोरबोर्डवर. तेजसचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न फसला आणि विकेट क्रमांक 5वा गमावलाय. टीम मैत्री ग्रुप जावे या टीमला हा 5वा धक्का. इथे बाहेरच्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची इनसाइड आणि बिहाइंड द विकेट जर यष्टीरक्षकाचा विचार केला तर त्याने दर्जेदार झेल पकडला. इथे फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने विचार केला तर विनीत सेट बॅटर आहे, दुसरे फलंदाज येत आहेत तू चल मैं आया. हेच आपल्याला समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर आपण इन ॲट नंबर 7 वरती पाहतोय. पाच फलंदाज आतापर्यंत गमावल्यानंतर नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी थोडासा स्वतःवर नाखुश आहे फलंदाज विनीत, कारण एक चांगली सुरुवात त्याने करून दिली संघर्षाच्या काळामध्ये आपल्या टीमसाठी, परंतु कुठेतरी स्ट्राईक पासून तो वंचित राहताना आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे संकेत आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. तर ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, कारण विनीत सेट बॅटर आहे, त्याला स्ट्राईक वरती अन्य आणणं गरजेचं होतं. प्रत्येक फलंदाज येतोय मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न फसताना पाहायला मिळतात. इथे नवीन बॅटर आपण स्ट्रायकरला पाहतोय. तेजस ऑन द मार्क. संकेतचा हा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन आपण फिल्डर पाहतोय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, कारण धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट केली, 1 रनच्या साह्याने 54 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर 2 बॉलमध्ये 2 षटकार आले ना तर कुठेतरी एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. टीम मैत्री ग्रुप जावी या टीमचा प्रयत्न करावे लागतील, 2 षटकार मारावेच लागतील. का असं 66 धावसंख्या होऊ शकते. 2 बॉल 2 षटकार आले. हो 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 हो, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सपर, षटकार. अप्रतिम काय स्ट्रोक खेळलाय शेवटच्या क्षणापर्यंत
नजरेची पकडी चेंडूवर, त्यानंतर ताकदीचा पुरेपूर वापर केला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता, पहा स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वेध घेतला बॉलने आणि 6 रनसाठी आज षटकार पाहायला मिळतोय. 60 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस पुन्हा एकदा सज्ज होतोय. तेजसचा हा बॉल थोडस प्रभावित केलं. या क्षणाला विकेट किपर देखील बीट झाला. एक सिंगल या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये ऍड होते. पहिल्या सत्राचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 61 धावा होत आहेत आणि 62 रनचं टार्गेट असेल टीम वेदांत 11 घनसोली नवी मुंबई या टीम समोर. 12 बॉल मध्ये 38 रनची एक बहारदार इनिंग नॉट आउट आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज विनीतची. अप्रतिम खेळी 38 धावा. टॉस करूयात आपण. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण या सन्मान्य आदरणीय सुरेश दादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते या बॅचचा टॉस करतो. प्लीज दादा. वेदांत 11 टीमचे ओनर देखील आहेत. सुदेश, ऑब्विसली सुदेश तू देखील आमच्यासोबत जॉईन हो प्लीज. कारण की खास तुझं कौतुक यासाठी, कारण की अगदी सकाळच्या सत्राला सगळ्यात लवकर तुम्ही उपस्थित राहिलाय. म्हणजे अगदी 8चा टाइम दिला तरी तुम्ही 7:30ला उपस्थित राहिला. अशी वेदांत 11 टीम आणि ओनर त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करतो. मजा येईल मॅचला. एक दोस्ती 11 टीम मधून आपण पाहिलं तर शिराचा, सांगलीचा, मांगल्याचा डहाण्या वाघ अर्थातच शिराची AK-47 गन आज खेळताना दिसेल. ऑल इंडिया आयकॉन अर्थातच ज्या खेळाडून आपण पाहिलं तर ISPL 2.0 मध्ये माझी मुंबई या टीमसाठी आपण पाहिलं तर नेतृत्व करत असताना आपल्या कॅप्टनशिपमध्ये पहिली ट्रॉफी माझी मुंबई या टीमला जिंकून दिली. त्याचबरोबर आपण पाहिलं स्वर्गीय रतनबुवा चषकमध्ये प्रवीण 11 खारघर टीमसाठी खेळत असताना स्वर्गीय रतनबुवा चषकमधील यंदाचा सर्वात लॉंगेस्ट षटकार त्यांच्या बॅटमधून देखील आपण पाहिला. असा मांगल्याचा वाघ अर्थातच आपण पाहिलं तर आज विजय पावले सर आज खेळताना दिसतील. तर दुसऱ्या बाजूला पंचम हिंद केसरी अर्थातच खेळताना दिसेल अमर मराठे माझ्यासोबत जॉईन झाला ॲज अ कॅप्टन, ज्यानं धर्मवीर चषकमध्ये बेस्ट गोलंदाजाचा किताब यंदाच्या 23व्या वर्षी पटकवला. हे दोन्ही कॅप्टन आता मात्र आमच्यासोबत आहे. सुदेशला मान दिला जातोय. कॉल कोणाचा असेल? टॉस इम्पॉर्टंट आहे, दोन्ही टीमला माहिती आहे. लेट्स सी. ऑब्विसली टॉस जातोय दोस्ती 11 32 शिरा या टीम कडे. हेड किंवा टेल? ओके तात्या तुम्हाला हा कॉल करायचा, हेड आणि टेल. हेड हा कॉल आहे आणि टॉस लेट्स सी. टॉस जिंकलेला अर्थात श्री चौनेश्वर 11 या टीम साठी. रजुकंक ॲज अ कॅप्टन, टीम ऑल गुड, सगळे बॅट्समन बॉलर सगळी लेवल सगळं बॅलेन्स? हो टीम बॅलेन्स आहे आमची आणि आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. वाव, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच देतोयस तू, खूप छान. मात्र मी काय बोलतो, आयोजनाच्या बाबतीत मला ऐकायचं आहे, कशा पद्धतीने उत्सुक होता? आयोजन मस्त आहे आणि शिवाचं आयोजन म्हणलं की एक नंबर असतं. आपल्या भागात असतं तर अजून पब्लिक आलं असतं आपलं. यू आर राईट, बरोबर बोलतोयस तू. काय बोलतोस दोस्ती 11 32 शिरा? टॉस नाही राहिला तुझ्या दिशेनं, बॅटिंग तुम्हाला करायचे. टीम ऑल इंडिया आयकॉन ऑब्विसली तुमच्याकडे आहे, दुसऱ्या बाजूनं तू आहेस. मात्र संपूर्ण बॅटिंग बॉलिंग ऑर्डर सगळी जशी हवी तशी? हो, टीम पूर्ण चांगलं आहे, पॅक आहे आणि 100% देऊ. आयोजनाच्या बाबतीत मला ऐकायला आवडेल तुझ्याकडून. बॉस, खरंच पश्चिम महाराष्ट्र एकत्र करणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आता बघितलं गेलं तर प्रत्येक तालुक्यात 2-2 3-3 असोसिएशन झाले ते, आणि पश्चिम महाराष्ट्र एकत्र करणं आणि ते चालवणं आणि लीग एवढ्या मोठ्या स्वरूपात घेणं हे खूप मोठं अवघड आहे. आणि बॉसला एवढंच सांगेल, बॉस इथून पुढे असंच आयोजन करीत राहा. कारण की अडथळे किती आलेत तरी त्यांना दूर करून तू प्रत्येकाला सामोरं जा. मोटिवेशन लाईन तुझी खूप महत्वाची, ती खऱ्या अर्थाने या लाईनमुळे बॉसला खऱ्या अर्थाने ताकद भेटेल. थँक्यू सो मच, मनापासून आभार. टॉस आपण पाहिलं तर जिंकला श्री चौनेश्वर 11 या टीमनं. श्री चौनेश्वर 11 या संघानं आपण पाहिलं तर टॉस जिंकला, गोलंदाजी घेतली. गणेश भोसले येस बेस्ट फिल्डर आपण या, तुला 500 रुपयाचं प्राइज ॲज अ बेस्ट फिल्डर म्हणून. मॅन ऑफ द मॅच या मॅच थोड्या वेळानंतर या मॅच नंतर आपण जरूर देणार आहोत, त्यालाही 500 रुपये आहेत. ॲज अ बेस्ट फिल्डर सध्या आपण पाहिलं तर दिलं जाते. थँक्यू सो मच, मनापासून आभार. लगेच जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सेकंड इनिंगची कहाणी आपण ऐकूयात. आणि मी विनंती करेल टीम्स थोडासा स्पीडअप घ्या, कारण की आत्ताच्या पहिल्याच मॅचला खूप जास्त वेळ घेतला गेला.
कारण की पहिलीच मॅच आपण पाहिली, कमीत कमी 1.5 तास चालेल अशी वेळ घेतला पहिल्या मॅचला, त्यासाठी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या. नितीन पवारला आमच्या स्कोररला ही विनंती करेल, हंबल रिक्वेस्ट, कारण की आज संपूर्ण मॅचेस पळवणं हे तुझ्या हातामध्ये आणि थोडंसं मॅचेस स्पीडअप मध्ये घ्यावा ही विनंती. धन्यवाद. आपण पाहू शकता इथे प्रथम बॅटिंग करत असताना खरं तर 61 धावसंख्या बनवली आहे मैत्री ग्रुप जावळी संघाच्या माध्यमातून 62 धाबांचं टार्गेट, म्हणजे प्रति षटकामागे जर विचार केला तर जवळपास 12.30च्या गतीने धावसंख्या बनवायची आहे. आणि इथे पाहायला गेलं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, निखिल जाधव आणि क्षितिज मोरे ही जोडी आपल्याला सलामीची पाहायला मिळते. खरं तर या संघाचा विचार केला एवन जोडी आहे आणि जबाबदारी या जोडीवरती महत्वाची असेल इथे पाहायला गेलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, कारण प्रथम बॅटिंग करत असताना 61 धावसंख्या बनवली आहे, 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर जबाबदारीचं क्रिकेट या दोन्ही खेळाडूंना दाखवावं लागेल. संघाला गरजेचं काय आहे हे ओळखावं लागेल आणि त्या ओळखीनुसार त्या जबाबदारीनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली 2 षटक खरं तर दाबांचा पाठलाग करत असताना खूप महत्वाची असतील आणि इथे पाहायला गेलं तर 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. एक क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर काव कॉर्नरला पाहतोय, दुसरा क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. म्हणजेच क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर पाहायला गेला तर दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा कॅप्टनच्या माध्यमातून सजवलेलं पाहायला मिळतं. चौनेश्वर 11 श्री चौनेश्वर 11 या संघाचे संघमालक अर्थातच पंकजदादा पाटकर यांचं मनापासून अधिक स्वागत. त्याचबरोबर आज संतोषजी देसाई सर आज संघ व्यवस्थापन टीम मध्ये, सो आज संपूर्ण श्री चौनेश्वर 11 संघाचं व्यवस्थापन त्यांच्या हातामध्ये. दादा विनंती करेल आपण या व्यासपीठावरती मनापासून अधिक स्वागत. यस 30 बॉल 62 धावसंख्या गोलंदाजी मार्क वरती अमर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये इथे पाहू शकता अवे फ्रॉम द बॉडी बॉल टाकला होता. अप्रतिम बॉल, पहिलाच बॉल अप्रतिम हाताळलेला आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल गोलंदाज अमर शेलर यांचं देखील, कारण पहिल्या बॉलवर त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत आपल्या टीमसाठी, कारण धावा त्यांना रोखायच्यात. इथे पाहायला गेलं दुसरा बॉल, पहिला बॉल अप्रतिम हाताळल्यानंतर पुन्हा एकदा इथे काय झेल पकडलाय पाहू शकता. स्लीप मध्ये अप्रतिम कॅच पकडला खेळाडूच्या माध्यमातून, संकेत गोळेच्या माध्यमातून काय दर्जेदार झेल पकडलाय. शेवटच्या क्षणी स्वतःला झोकून दिलं. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. कौतुक करावं लागेल गोलंदाज अमर शेलर यांचं, कारण एक चांगली रणनीती त्यांनी आखली होती. हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, स्लिपच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर तैनात केले होते, ते म्हणजे संकेत गोळे, आणि एक चांगला संकेत त्यांनी दिला हा झेल पकडून आपल्या टीमसाठी. म्हणून म्हणलं जातं पकडा कॅच जिंका मॅच. इथे अप्रतिम आणि खरं तर विश्वास न बसणारा, अगदी पाहायला गेलं तर अवघड झेल अगदी सोप्या रीतीने इथे कंप्लीट केलेला आपल्याला संकेतच्या माध्यमातून विजयाचं संकेत देणारा हा झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आयकॉन प्लेयर निखिल जाधव या ठिकाणी बाद झाले तर भरपूर अपेक्षा होत्या. क्षितिज मोरे या ठिकाणी बाद झाले तर भरपूर अपेक्षा होत्या या मॅच मध्ये, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. पहिला विकेट टीम वेदांत 11 घनसोली नवी मुंबई या टीमच्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा विचार केला समोर कोण आहे हे पाहिलेलं नाहीये, कारण क्षितिज मोरे एक मोठा खेळाडू आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण खेळताना या खेळाडूला पाहतोय आणि पाहत असताना इथे पाहायला गेलं तर चांगले अप्रतिम दर्जाचे बॉल गुड लाईन स्पॉट वरून थोडेसे उसरे घेणारे बॉल टाकत असताना गोलंदाज आपल्याला अमर शेलार पाहायला मिळाला आणि गोल्डन डकचा शिकार आपल्याला क्षितिज मोरे ठरत असताना पाहायला मिळतो. तिसरा बॉल गोलंदाजी मार्कवरती अमरला आपण पाहतोय. 28 बॉल 62 धावसंख्येची गरज असताना पहिले 2 बॉल जर विचार केला तर अप्रतिम दर्जाचे आपण पाहायला मिळालेत. पुण्याचा गोलंदाज सज्ज पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज अमर पाहायला मिळतोय. स्ट्रायकर रेडला नवीन बॅटर करण मालुसरे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. इथे लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन, इथे पहा पाठीमागला पाय वाकवला होता, इथे फाईन लेगच्या दिशेला बॉल निघाला, तिथे चांगला बॉल खाली केला, लगेच फेकला. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एखादा धाव पलक पुढे एक संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल करणने कंप्लीट केले आणि त्यानंतर स्कोरबोर्ड ओपन झालाय. 1 गडी बाद 1 रन आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळते. या क्षणाला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. जसा खेळ पहिल्या सत्रामध्ये विनीतने केला ना, तसाच खेळ सध्याच्या घडीला निखिल आणि करणला करावा लागेल. अगदी संत गतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. शांत सुरुवात, सायलेंट सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पलकावरती. हो चांगला बॉल पहा, बाहेर बॉल होता. अबे फ्रॉम द बॉडीला टाकलं होतं. खेचण्याचा प्रयत्न करता स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता निखिलच्या माध्यमातून. इथे प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना खऱ्या अर्थाने टप्पा बदलवला जातोय. वेगावर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते अमर शेलारचं. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, योग्य धाटणीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक राहिले आतापर्यंत विचार केला तर. अगदी
चिवट गोलंदाजी पाहायला मिळाली, जिद्द दाखवली या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये, P1च्या षटकामध्ये. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला, 1 धावसंख्या. हो बाहेरचा बॉल चॉप केला होता इथे, क्षेत्ररक्षण थोडस खरा, फेकी चांगली झाली असते, रिझल्ट वेगळा जर तर आपल्याला पाहायला मिळाला असता. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. फिल्डिंग ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका फिल्डरच्या बाबतीत तेवढीच इम्पॉर्टंट असते. कुठेतरी थोडासा प्रयत्न कमी राहिला फिल्डर्स आणि त्यामुळेच की काय एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद झालाय. महत्वपूर्ण बॉल असेल शेवटचा, कारण अंतर जर पाहायला गेलं तर वाढत चाललेलं आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल आहे लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडला. मोठा फटका, बॉलला फेकून दिलाय, फटक्यामध्ये आहे वजन, धाबा मिळतील अर्धा डझन. षटकार. अप्रतिम काय स्ट्रोक केलाय. सुरुवात जरी कुठेतरी थोडीशी खराब झाली ना, परंतु त्याचा शेवट आम्ही गोड करू असा निर्धार डोळ्यासमोर ठेवून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कारण सुरुवातीला वर्चस्व होतं अमर शेलारचं, परंतु त्यानंतर कुठेतरी इन ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाला. कारण क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. सुरुवातीला संयम पाहिला, परंतु त्यानंतर आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. नेहमीच म्हणलं जातं अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. इथे पाहायला गेलं तर पहिल्या 5 बॉलवरती संयम पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवरती इथे अटॅक पाहायला मिळतो. 1 षटकाचा अगदी शांत संयमी खेळ समाप्त झालाय. दाबा धावफलकावरती 8 आपण पाहतोय. समीकरणाचा विचार केला राहुल सर, 24 बॉल 54 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे जवळपास इथे विचार केला तर 13.50च्या गतीने धावसंख्या बनवायची आहे आणि क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे ही मॅच जर पाहायला गेलं ना तर शेवटपर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत अगदी प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये डोळ्याचं फार फिरणारी ही मॅच होऊ शकते. सुरुवातीचे 5 बॉल जर आपण अमर शेलर यांचे पाहिले ना तर अवघ्या फक्त आणि फक्त 2च धावा होत्या, परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवर एक षटकार आला आणि कुठेतरी थोडासा दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळाला. चला, आपल्यासाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून वेळेचं बंधन आहे म्हणून म्हणलं जातं आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता. वेळ ही एकमेव गोष्ट आहे जे आजपर्यंत कोणीही विकत घेऊ शकलेलं नाही. पैशापेक्षा वेळेला खूप महत्व आहे आणि जिथे खरं तर नियमांमध्ये आणि वेळेमध्ये क्रिकेट बांधलेलं असतं ना, तिथे नियमामध्ये क्रिकेट होणं खूप, वेळेमध्ये क्रिकेट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण जास्तीचा वेळ वापरू शकणार नाहीये. खेळाडू प्लीज, थोडीशी विनंती आहे तुमच्याकडे, अंबल रिक्वेस्ट आहे आपल्याला या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. कारण अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दिवसामध्ये 10 मॅचेसचं शेड्यूल आहे. इथे पाहायला गेलं तर 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती पाहतोय. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती ज्या व्यक्तिमत्वाची सातत्याने वाट पाहिली जाते, या पश्चिम महाराष्ट्राचा स्टार क्रिकेटर विजय भावले इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि त्यांचं मात्र आगमन या व्यासपीठावरती झालंय. सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम विजय भावले इन ॲक्शन मध्ये. 24 बॉल 56 धावांची गरज. वेलकम विजयजी पावले सर, आपलं मनापासून अधिक स्वागत. ज्या व्यक्तीनं आपण पहिले शेतकरी कुटुंबातून मोठं होत असताना ISPL 2.0 साठी माझी मुंबई या टीमसाठी खेळला, तदनंतर चॅम्पियन त्या टीमला ट्रॉफी मिळवून दिली. स्वर्गीय रतनबुवा चषकमध्ये आपण पाहिलं तर प्रवीण 11 खारघर संघासाठी खूप चांगलं नेतृत्व त्यांचं राहिलं. अर्थातच मांगल्याचा धान्या वाघ आणि सांगली जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण ऑल इंडिया आयकॉन म्हणून आज आपण पाहिलं तर या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सर्वात मोठी उपस्थिती. अर्थातच शेतकरी कुटुंबातून मोठा झालेला व्यक्ती, आज त्यांनीच क्रिकेटमध्ये राज्य करतोय. विजय पावले सर यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, अगदी पाठीमागला पाय वाकवलं होता, बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धाब्यांसाठी. अंतर कमी झालं. 23 बॉल 50 धाब्यांची अजूनही गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न इथे काव करण्याच्या दिशेने बॉल वेगाने निघालाय. दन 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 करत सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण सलग 2 चौकार आतापर्यंत निखिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. 4 बॉल त्याने आतापर्यंत पेस केलेत. 9 रनवर तो खेळतो आणि 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाची सुरुवात दर्जेदार झाली. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळालेत. पाठीमागल्या षटकामध्ये काय घडलं याचा विचार केलेला नाही या खेळाडूने. आपल्याला काय करायचं या खेळाडूने दाखवलंय. पहिल्या 2 बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. इथे पाहायला गेलं तर अप्रतिम दर्जेदार बॅटिंग 2 बॉलवरती आपण निखिल जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हो बाहेरचा बॉल इथे पाहू शकता डीप मिड ऑफच्या दिशेनं बॉल निघालाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. येतोय चौकार. सलग 3रा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 3 चौकार आतापर्यंत फलंदाज निखिलने लगावले आणि या मोमेंटला जर आपण पाहिले ना ॲक्शन रिप्लेमध्ये अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळताना पाहायला मिळतोय.
टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. इथे म्हणलं जातं तर संसार करत असताना ती आणि क्रिकेटमध्ये टीला खूप महत्वाचं आहे. टेम्परामेंट, टॅलेंट, टेक्निक आणि टायमिंग या गोष्टींचा वापर निखिलच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. पॉवर प्लेच्या षटकाचा 3 क्षेत्ररक्षक बाहेर असताना फायदा घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळाला आणि यामध्ये इथे पाहायला गेलं तर यशस्वी होत असताना आपण निखिल जाधवला पाहतो. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आणि समीकरणाचा विचार केला तर 21 बॉल 42 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सुशांत आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा महागडा ठरला हा गोलंदाज या मॅच मध्ये. इथे पाहू शकता आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे. बॉल निघालाय, बॅक टू बॅक येतोय. इथे कडक बेधडक चौकार. सलग 4 बॉल मध्ये 4 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. काही सुरुवात केली मैदानाच्या चौफेरीनं, फिल्डरची पाहणी करतोय, त्यानंतर मनामध्ये रणनीतीची शहानिशा करून एक चांगला खेळ मैदानाच्या चौफेरीनं अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज निखिलचा. म्हणून म्हणलं जातं घड्याच्या काटांवरती विश्वास ठेवू नका, स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवता सुद्धा येते. आता इथे हे निखिल जाधवने दाखवलंय. बॅक टू बॅक 4 चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत आणि जर 4 चौकारांचा विचार केला तर अगदी मैदानाच्या 360 मैदानावरती प्रत्येक बाजूला त्याच्या माध्यमातून 4 बॉल 4 चौकार पाहायला मिळालेत. 5वा बॉल इथे पहा, बाहेरच्या बॉलला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी बाहेर टाकला होता. इथे पाहायला गेलं तर वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालंय निखिल जाधवच्या माध्यमातून. संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं. इथे टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम करत असताना आपल्याला पाहायला मिळतो शेवटचा बॉल. इथे पहा, मिनिमम एफर्ट्स आणि मॅक्झिमम रिझल्ट पाहायला मिळतील का. बॉल निघाला तिथे डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 दबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 दबाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 26 दबा 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला जर आपण पाहिलं ना तर अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज पहिल्या गोलंदाजाने, परंतु त्यानंतर अमर शेलारने अवघ्या 8 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर कुठेतरी थोडासा महागडा ठरला आणि 18 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या या सेकंड बॉलरने. समीकरण बदललं. 18 बॉलमध्ये 36 रनची गरज या क्षणाला. खरं तर मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अगदी महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 36 धावांची गरज असताना आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच तिसऱ्या षटकामध्ये सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आपण गोलंदाजी मार्कवरती महत्वपूर्ण षटकामध्ये पाहतोय, जिथे धाबांचं अंतर ठरवलं जाईल. या मॅचचा निकाल ठरवणारं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 18 बॉल 36 धाबांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. चला बॉलर नेम सांगा प्लीज. 12th मधला आपल्या खेळाडूची नावं माहीत नाहीये, त्यामुळे आपण कोणाला नाव माहीत असेल तर प्लीज नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. 26 धाबांची अजूनही गरज. 26 धाबा झालेला आहेत. विनीत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल डॉट आला. इथे मोठा फटका इनटू दी आर्क. पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये हा बॉल. षटकार. काही स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. ज्या प्रकारे स्ट्रोक केला, ताकदीचा पुरेपूर वापर केला फलंदाज करणने. ज्या प्रकारे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, एक चांगलं आक्रमण पाहायला मिळालं विनीतच्या विरोधामध्ये. करणच्या माध्यमातून आज षटकार आला. धावफलकाची गती वाढली आणि 32 रन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. दर्जेदार स्ट्रोक. 6 धाब्याने धावफलक अगदी भरकन वाढत असताना पाहायला मिळतो. 32 धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळतो. अजूनही विचार केला तर 16 बॉल 30 धाब्यांची अजूनही गरज आहे. मॅच अगदी पाहायला गेलं तर जवळजवळ येत असताना पाहायला मिळते. अजूनही पाहायला गेलं तर 50-50% दोन्ही संघाच्या बाजूने मॅच झुकलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी थोडासा बाहेर टाकलेला बॉल होता. बॉल काठा बदलला, त्यानंतर शरीरावरती बॉल आदळतो आणि बघता क्षणी इथे चिकी सिंगलच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 33 धावा. जसा टप्पा पडला त्यानंतर थोडंसं प्रभावित केलं फलंदाज करणला, परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल त्यांनी कंप्लीट केली. कारण त्याला देखील माहिती आहे की जर पार्टनरशिप आम्ही बिल्डअप केली ना तर या मॅच मध्ये आम्ही आमच्या टीमला विजय संपादन करून देऊ शकतो. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. हो हो हो, मोठा फटका खेळा. इथे फुल पॉवरफुल स्ट्रोक. बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. फक्त आणि फक्त दिशा दिली. जसा टप्पा पडला त्यानंतर एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज निखिलच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता.
लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. हा स्ट्रोक खेळत असताना आणि एक चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. इथे पहा अप्रतिम षटकार पाहायला मिळतो. धाबांचं अंतर कमी 39 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही विचार केला तर 23 धाबांची गरज आहे. म्हणून म्हणलं जातं जिद्द चिकाटी मेहनत कोणत्याही गुगल आणि ऍपलच्या स्टोअर वरती मिळत नाही. हो सेन्सिबल क्रिकेट पहा स्टीअर केला. इथे कॉलिंग पाहावं लागेल. कॉलिंग खराब आहे की कॉलिंग चांगलं झालेलं आहे जरूर चेक केलं जाईल. इथे पाहायला लागलं तर पंच दोघांमध्ये चर्चा करतायत का जरूर पाहावं लागेल आणि थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. इथे रन कंप्लीट झाले का हा सुद्धा विचार जरूर करावा लागेल. अगदी वेगाने राहुल सर एक धाव कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली धाव आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहायला गेलं तर संघाच्या गरजेनुसारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. खरं तर निखिल जाधवच्या माध्यमातून अगदी समोरच्या बॉलला अगदी स्टीअर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल 40 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 40 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकामध्ये. महत्वपूर्ण हे 2 बॉल असतील या मॅच मधील. एक बॉल असेल महत्वपूर्ण शेवटचा बॉल. विनीच्या माध्यमातून 13 धाबा खर्च केला. शेवटचा बॉल आपण पाहतोय. करण ऑन दी स्ट्राइक. इथे बॅटची कड. इथे पाहायला गेलं तर स्लीपला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एका धाब्याने जास्तीचा फरक पडणार नाहीये. धावफलक अगदी हळूवार गतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो म्हणजेच टोटल 41 रन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल. कारण एक महत्वाचा विकेट गमावल्यानंतर आपण आपल्या टीमला अडचणीच्या काळामध्ये सावरावं ही भूमिका त्यांनी मनामध्ये ताईद केली आणि त्यानंतर एक चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 41 धावा त्यांनी जमवल्यात आणि समीकरण येऊन टिपले. येणारी 12 बॉल आणि 21 रनची गरज. जर या षटकामध्ये कुठेतरी कमीत कमी रन जर बॉलरने खर्च केले ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक पाहायला मिळेल टीम मैत्री ग्रुप जावी या टीमच्या माध्यमातून. प्रति षटक 10.52च्या गतीने धावसंख्या बनवायची. क्रिकेटच्या खेळामध्ये ना खरं तर कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. त्यामुळे ही मॅच आहे ना ही मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात ती मात्र शंका नाहीये. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच असेल यात ती मात्र शंका नाहीये. काटाकीर मॅच होईल यात ती मात्र शंका नाहीये. 12 बॉल 21 धाबांची गरज असताना फलंदाजीचा विचार केला तर निखिल एका बाजूने अगदी संयमाने फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूने जर करणचा विचार केला तर आक्रमणावरती आक्रमण चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकानं मारायचं एकानं शांत राहायचं हेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 12 बॉलमध्ये आता मात्र 21 रन पूर्ण करायचे आहेत. हे षटक तेवढंच निर्णायक असेल. या मॅच मध्ये गोलंदाजीच्या मार्कवर सचिनला आमंत्रित केलंय. 4थं षटक. पहिला बॉल अगदी पाहायला गेलं तर उंची कमी आहे. मूर्ती लहान कीर्ती महान हा गोलंदाज सचिन पाहायला मिळेल. पहिला बॉल. हो मोठा फटका. स्लॉग स्वीप. अप्रतिम स्ट्रोक. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. फाटक्यामध्ये आहे दम. धाबा मिळतील मॅक्झिमम. येतोय षटकार. काही स्ट्रोक खेळलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. सचिन गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. त्यानंतर चांगली स्किल त्याने वापरली आणि या स्ट्रोकच्या साह्याने 47 रन. AK-47 ज्या शस्त्रामधून वेगवान गोळ्या स्वार होतात ना आतापर्यंत तेवढ्याच वेगाने धावा आल्यात. दुसरा बॉल. फुल टॉस बॉल. दाखवून दिलं या मैदानाचा आहे मी बॉस. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय करणच्या बॅट मधून. फुलटॉस बॉल होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली सचिनने परंतु थोडासा दबाव तंत्रामध्ये आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडीशी दिशा भरकटली आणि हा फुलटॉस पाहायला मिळाला. या षटकाराच्या साह्याने 59 59 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि आतापर्यंत जर आपण पाहिल्यानंतर तर माफ करा 53 धावा आतापर्यंत होतात. तिसरा बॉल सचिन गोलंदाजी मार्क वरती. तिसरा षटकार येईल का. समोरच्या दिशेला खोदून काढला. इथे पाहू शकता कर्तव्य क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. एकच धाव मिळेल या बॉल वरती आणि एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. पण हा खरं तर मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. क्रिकेट अगदी टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती षटकार. तिसऱ्या बॉलवरती लगेच सिंगल स्ट्राईक रोटेट केली आहे 54 धाबा धावफलकावरती. तर 2 मिनिटं अजूनही बाकी आहेत. त्या 2 मिनिटांमध्ये षटक या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. पुल केलाय. फटका चांगला आहे. अप्रतिम
लाजवाब नजाकत भरलेला हा स्ट्रोक या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनर्आगमन करून देणारा स्ट्रोक कुठेतरी विजयाच्या उंबरट्यावर येऊन ठेपलाय वेदांत 11 घनसोली नवी मुंबई हा संघ. महत्वाचा षटकार आहे संघाला अगदी विजयाच्या जवळ नेऊन ठेवणारा हा निखिलच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळतो. दर्जेदार षटकार, महागडं षटक ठरलंय. जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या षटकातील. मॅच समाप्त होईल की पुन्हा एकदा शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला प्रतीक्षा करायला लागेल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 8 बॉल 2 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज. मॅच फिनिश होईल का? यस, विनिंग षटकार पाहायला मिळतोय निखिल जाधवच्या बॅट मधून. मॅच फिनिश. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. मैत्री ग्रुप जावई संघ मुकाच्या क्षणी थोडंसं बॅटिंग मध्ये कमी पडलात आणि इथे पाहायला गेलं तर निखिल जाधवची अप्रतिम बॅटिंग आणि त्याला मिळालेली अप्रतिम करंजी साथ आणि वेदांत 11 घनसोली हा संघ आपण पहिल्या मॅच मध्ये विजयी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल 12 चेंडू व 38 धावा नॉट आउट करणारा मॅन ऑफ द मॅच आणि अर्थातच संघ मालक सुरेश दादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून